तर वैचारिक मतभेद असू शकतात, मात्र त्यांच्यावर ज्या पद्धतीने हल्ला झाला तो भ्याड आहे असं म्हणत अमोल कोल्हे यांनी या हल्ल्याचा निषेध व्यक्त केलाय। तर मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करावी, दोषींवर कठोरात कठोर कारवाई करावी अशी मागणी खासदार कोल्हे यांनी केली आहे। संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष माननीय प्रवीणदादा गायकवाड यांच्यावर अक्कलकोटमध्ये जो एक भ्याड असा हल्ला करण्यात आला, या भ्याड हल्ल्याचा सर्वप्रथम मी निषेध करतो। माननीय प्रवीणदादा हे सातत्यानं समाजकारणात सक्रिय आहेत। त्यांची एक विचारधारा आहे, त्यांची एक वैचारिक बैठक आहे, ती खूप अशा वाचनातून, खूप चिंतनातून अशी समोर आलेली आहे आणि त्याच्याशी तुम्ही सहमत असाल किंवा सहमत नसाल, तुमचे त्यांच्याशी वैचारिक मतभेद असू सुद्धा शकतील, पण ज्या पद्धतीनं अक्कलकोट इथं प्रवीणदादांवर हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आला, हा भ्याड आहे, हा निंदनीय आहे। आणि जे नाव समोर येत आहे, हे नाव एखाद्या राजकीय पक्षाची म्हणजे भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चाशी संबंधित असलेल्या एका पदाधिकाऱ्याचं नाव समोर येत आहे। हे नेमकं काय गौड बंगाल याचं स्पष्टीकरण खरं तर भारतीय जनता पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांनी देणं गरजेचं आहे। माननीय मुख्यमंत्री महोदयांनी, जे राज्याचे गृहमंत्री सुद्धा आहेत, अशा पद्धतीनं सातत्यानं अनेक दशकं समाजकारणात सक्रिय असणाऱ्या व्यक्तीवर कोणत्याही प्रोवोकेशन शिवाय अशा पद्धतीनं भ्याड हल्ला केला जातो, याची नैतिक जबाबदारी कोणाची याचं उत्तर सुद्धा माननीय देवेंद्रजींनी देणं गरजेचं आहे।